16 दिवस मनोज जरांगे यांचं उपोषण आणि त्याच्यानंतर आता हैदराबाद गॅझेटियरचा GR देखील आलेला आहे। एका बाजूला कार्यकर्ते जे आहेत ते तिथे थांबलेले लेखन बघितलं। कुठल्या गावचा तू? वेलापूर, लातूर तालुका, लातूर जिल्हा। बरं, किती दिवस झाला तू? पहिल्यांदा बसून आला यांचं उपोषण आणि त्याच्यानंतर आता हैदराबाद गॅझेटियरचा GR देखील आलेला आहे। एका बाजूला हलगी वाजते, दुसऱ्या बाजूला आपल्यासोबत हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते तिथेच थांबलेले लेखन बघितलं। कुठल्या गावचा तू? वेलापूर, लातूर तालुका, लातूर जिल्हा। बरं, किती दिवस झाला तू? पहिल्या दिवसापासून आला? 27 तारखेपासून आम्ही घरून निघालो। बरं, आता काय कसं वाटतंय? सगळं झालं एकदम आनंद झाला आम्हाला, आनंद झाला। आता हैदराबाद गॅजेट लागू केले, 17 गॅजेट आता 1.5 महिन्यानंतर लागू करणार आहेत। पूर्ण मराठी आता ओबीसी मध्ये जाणार आहेत। मराठवाड्यातले किती लोक? तुम्ही सगळे लोक मराठवाड्यातले का? मराठवाड्यातली मोठी संख्या आहे। पुढे या जरा। बरं, आता तुम्ही काय करता? नेमकं काम काय करत होते? मी शेती करतो। बरं, आता शेती झाली म्हणजे आता काही नोकरी पाणी स्वतःच तर काय नाही। एवढे दिवस थांबले कशासाठी? नेमकं पोराबाळासाठी, शिक्षणासाठी, कशासाठी नेमकं थांबले का? साहेब, मी गावाकडून आल्यामुळं मुंबईला आलो। मुंबईला आल्यामुळं मी माझ्या लेकरा बाळांना विचारलं, बाळा मी तुला काय आणू मुंबईहून काय आणू? माझं लेकरू म्हणलं, मला काही आणू नका पप्पा, फक्त मला आरक्षण घेऊन या, असं माझ्या लहान लेकरांनी मला सांगितलं घरून। मी त्या हेतून इथपर्यंत आलो। आता हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळं मला एवढा आनंद झालाय की असा गगनात मागून असा आनंद झालाय साहेब। मी आत्ताच माझ्या लेकरांना आता फोनवर बोललो, लेकरं सध्या फोनवर रडत होते, साहेब पप्पा गेल्यामुळं तुम्ही चांगलं झालं आणि आरक्षण वापस आलं आणि तुम्ही आरक्षण घेऊन आलात, असं लेकरं माझे म्हणाले मला। साहेब, किती मुलं आहेत? काय करतात? मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे साहेब। एवढी छोटी? किती छोटी आहेत? हा, किती छोटी आहेत? काय? एक 8वीला आहे, एक 9वीला आहे साहेब। शेती किती आहे? काय परिस्थिती घरची? मी मुद्दामून यासाठी विचारतोय की आरक्षण मिळालं त्या पोरांना त्याचं काय काय, म्हणून मी खोलून विचारतोय। शेती किती आहे, उत्पन्न किती, आणि या आरक्षणात थेटपणे कुटुंबाला काय लाभ होणार? शेतीच्या बाबतीत विचारलं तर शेती आहे मला 1.5 एकर साहेब। 1.5 एकर शेतीमध्ये माझं घर परपंच एवढाच चालतो। माझ्या लेकरा बाळांना शिक्षण पुरवठा करण्यासाठी तो पैसा पुरत नाही, आणि शिक्षणाच्या बाबतीत गेलं तर आम्हाला आरक्षण नसल्यामुळं शिक्षणामध्ये पैसा कमी पडतो। आणि विशाल ही खूप बोलकी प्रतिक्रिया आहे। मी आवर्जून यांचा उल्लेख करतोय। 1.5-2 एकरचा वावर आहे, 2 मुलं शिक्षणासाठी होती। शिक्षणाचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा सुटणार आहे। मित्र आहे तुझा, तुम्ही सगळे एकाच गावचे। बरं, जरासं भावनिक झाला, थोडं डोळ्यात पाणी आलं। एवढी तळमळ, एवढी धग, 6-6 दिवस मुंबईत राहिले माळकरी माणसं। 6-6 दिवस राहू कसं काय शकते मुंबईत तुम्ही? एवढे दिवस निवांत असं गाव काम सणवार, गणेशोत्सव, गौराई सगळं सोडून? सणवार साहेब पुन्हा करता येतील, पण आता जर आरक्षण भेटल्यास पुन्हा खूप सणवार करता येतील आपल्याला। बरं, वाटलं होतं का भेटेल? एवढे दिवस विश्वास वाटला? वाटलं किती दिवसांना चालला, आमचा एकच विश्वास आहे, पाटीलच विश्वास। पाटील म्हणजे शेवटची लढाई, आरक्षण घेऊनच यायचं आपल्याला, म्हणून आमचा पाटलावर पूर्ण विश्वास होता। त्यावेळेस आम्हाला आरक्षण भेटल अशी आम्हाला अपेक्षा होती। विश्वास पाटलावर होता म्हणतात। एवढे आंदोलनं झाले, ते लाखोंचे मोर्चे झाले, सगळे झाले, तेव्हा चेहरा नव्हता, तेव्हा नेता नव्हता, राजकारण नव्हतं। पाटलांमध्ये असं काय होतं एवढं तुम्ही विश्वास नाही? पाटलामध्ये एकच विश्वास आहे, हा माणूस मॅनेजच होत नाही। किती बी पैसे बेगा, किती आम्ही आमचे घरचे पैसे खर्च करून पाटलासाठी काही करू शकतो। बरोबर, ही सगळी मंडळी जी आहे ती लातूर जिल्ह्यातली आहे। मी खरं तर कुठल्याही राजकीय मुद्द्यात पडणार नाही, मात्र वर्षानुवर्ष लातूरला देखील एक मोठं हे होतं। मोठ्या संख्येने सगळे आंदोलनकर्ते, कार्यकर्ते आहेत। दुसऱ्या बाजूला इकडे देखील जल्लोष बघितला तर आता गर्दी वाढायला झाली आहे। चिंता होती किती दिवस हे आंदोलन चांगलं जाईल, मात्र 6व्या दिवशी अखेर हैदराबाद गॅझेटियर देखील लागू झालं आणि हैदराबाद गॅझेटियरचा GR देखील आता न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय। काही वेळातच इथं देखील आंदोलनस्थळी तो GR जो आहे तो दाखवला जाईल आणि त्यानंतर सणावारात, महालक्ष्मीच्या काळात अतिशय मोकळ्या वेळेत सगळं काढून इथं एवढी दिवस ही लोक होती ती आता हळूहळू आपल्या गावाकडे परतायला सुरुवात होईल असंच म्हणावं लागेल। विशाल, 8 दिवसापासूनचं हे आंदोलन आपण बघतोय, कारण निघालो त्या क्षणापासून अंतरवाली सराटीत निघालो त्या क्षणापासून 48 तासात मनोज जरांगे पाटील राहुल मुंबईपर्यंत येऊन पोहोचले आणि त्यानंतर अगदी ज्या दिवशी गणपतीची स्थापना झाली त्या पहिल्या दिवसापासून या आंदोलनाला सुरुवात झाल्याचं आपण बघितलं।
हा मसुदा तयार करण्यापर्यंतचा हा सगळा प्रवास कसा राहिला राहुल? राहुलशी आपण पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करूच, पण काय जरांगेंच्या मागण्या होत्या आणि काय मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूयात. बघा, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करणार मान्य करण्यात आलंय, पहिली मागणी. दुसरी मागणी आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, ही मागणी मान्य करण्यात आली आहे. तिसरी मागणी आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात मान्य करण्यात आलं. आंदोलकांवरील गेल्या काळातील काही केसेस आहेत त्या मागे घेण्यात येणार आहेत. प्रलंबित जात पडताळणीला मान्यता देण्यात आलेली आहे, ही देखील मागणी जी ती मान्य करण्यात आली. आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी, ही देखील मागणी जी आहे ती मान्य करण्यात आली. मराठा कुणबी एकच याविषयी देखील निर्णय घेण्यात येणार आहे. आणि 2 महिन्यांची मुदत याकरता राज्य सरकारच्या वतीनं मागण्यात आलेली आहे आणि ती देखील मार्गी लागेल असे एकूण दिसतं. आता जरांगे पाटलांना आमच्यासाठी, आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आमच्यासारख्या कित्येक तरुणांसाठी खूप आनंदाची सांगण्यासाठी आज आनंद इतका व्हायलाय सांगायला की गगनात पण आनंद आमचा मावायला. कारण की खूप वर्षात आमचं स्वप्न हे आज सत्यात उतरलंय. त्याकरता आमचे जरांगे पाटलाचे खूप खूप मनापासून आभार. आम्ही बीड जिल्ह्यातून आलेलो आहोत. ते दिवशीच मी येतानाच गुलाल घेऊन आलोय. जरांगे पाटील आमच्यासाठी देव आहेत. कवा बी आमच्या घरामध्ये जरांगे पाटलाचा फोटो राहणार, त्याचे उपकार कधी फिटणार नाहीत, हेच मी मराठा बांधवाला सांगू शकतो. जरांगे पाटलाचं शेवटपर्यंत एकही शब्दाला आम्ही पाळून राहिलो, अतिरेक काही केलं नाही. आता जरांगे पाटलांना आमच्यासाठी, आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आमच्यासारख्या कित्येक तरुणांसाठी खूप आनंदाची सांगण्यासाठी आज आनंद इतका व्हायलाय सांगायला की गगनात पण आनंद आमचा. शांत होत जा. वाचायचा वाचा वाचा वाचा, काय अडचण नाही. कुणाला वाचायचा? वाचा 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 वाचा. अरे हे जे आहे आता नवीन सुधारणा केलेली आहे, अरे त्यातले काही शब्द काढलेत मी वाचला. ईदला पात्र शब्द काढला आपण. ते 2 कुठे आहेत? आणखीन 2 जे आहे, एक कुठे दुसरं? हा नाही बाबा, हो तुम्ही चाबऱ्यापणा करताना बरं का. आलेत मंत्री इतक्या लांब, मंत्र्याला फशीत तुम्ही चालता. तुम्ही लय डेंजर लोक असतात. काय तुम्ही दिला का? तुम्ही दिला का? झाला वाचायचा. सियासा
ड्राफ्ट जो आहे मसुदा जो होता तो प्रत्यक्ष आदेशात ज्यावेळेस त्याची प्रत इथं पोहोचेल त्यावेळी मात्र ही सगळे आंदोलक जे आहेत ते आपापल्या गावाच्या दिशेने निघतील असंच वारंवार आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. साधारण GR ची जी प्रत आहे ती राज्यपालांच्या सहीने किती वेळात जरांगे पाटलांपर्यंत पोहोचू शकते, म्हणजे त्या संदर्भात काय हालचाली सुरू आहेत? खरं तर मसुदा आधीच पूर्णपणे तयार होता. जरांगे पाटील यांना दाखवण्याची प्रतीक्षा, यासोबतच त्यांची जी अंतिम संमती आहे ते घेण्याची एवढी प्रतीक्षा होती. एकंदरीत शासन आदेशासंदर्भात जर मसुदा तयार असेल, शासन आदेशासंदर्भात जर सर्व संमती किंवा त्या संदर्भातल्या कायदेशीर प्रक्रिया तर GR आहेत. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची तात्काळ सही या शासकीय आदेशावर होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं सही होतात. मुख्यमंत्र्यांचं या संदर्भात आधीच बोलणं झालं होतं. अंतिम ड्राफ्ट जो आहे तो देखील तयार झाला होता. अंतिम प्रतीक्षा अर्थात आहे ते राजभवनावर उपराष्ट्रपती पदाचे राज्याचे राज्यपाल यांच्या सहीची सही झाली तोच शासन आदेश म्हणजे अंतिम मसुदा जो आहे तो शासन आदेशामध्ये बदलेल आणि शासन आदेश घेऊन संबंधित शिष्टमंडळ मग ते राधाकृष्ण विखे पाटील असतील, जयकुमार गोरे, राधाकृष्ण पाटील यांच्या सोबतच शिवेंद्र बाबा भोसले हे देखील काही वेळातच परत या ठिकाणी पोहोचतील. घेऊन मनोज जरांगे यांच्या हाती दिल्यानंतर हे आंदोलन सकारात्मक मागण्यांवर संपलं. पण हा मसुदा तयार करण्यापर्यंतचा प्रवास देखील सोपा नव्हता. कशा पद्धतीने बैठका झाल्या, काय काय घडामोडी घडल्या यावरती जर आपण पुन्हा एकदा आपण नजर टाकू शकतो. राहुल, लोकमत सर्वात आधी शासकीय बैठकांमध्ये नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होतीये याचा सर्वात आधी मसुदा जो आहे तो काल सकाळी न्यूज 18 लोकमतवर सर्व महत्वपूर्ण मुद्दे सांगितले होते. जवळपास आपण दिलेल्या बातमीवर शिक्का होतं जसं तसं झालंय असं म्हणायला हरकत नाही. हैदराबाद गॅझेट धर्मवीर संभाजी महाराज के आता आवाज एवढ्यापर्यंत केलं पाहिजे. आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय. टीपी गेलं. त्यामुळे आता कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आणि मागण्या ज्या त्या मान्य करण्यात आल्याचं आपण बघतोय. प्रलंबित जात पडताळणीला मान्यता देण्यात आली. 1 महिन्यात सातारा गॅझेटची अंमलबजावणी केली जाईल. 2 महिन्यात मराठा कुणबी एकच विषयी निर्णय घेण्यात येईल आणि त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटचा जो प्रमुख मुद्दा होता त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात येईल. आंदोलनातील मृतांची जी वारस आहेत त्यांना शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. आंदोलकांवरील केसेस मागे घेण्यात येतील आणि प्रलंबित जात पडताळणीला मान्यता देण्यात आली. त्यामुळे गावोगावी या संदर्भातल्या समित्या ज्या आहेत जात पडताळणीच्या त्या स्थापन करण्यात येणार आहेत, त्या तयार करण्यात येतील आणि त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर या संदर्भातले दाखले कसे देता येईल या प्रक्रियेला देखील सुरुवात होईल. त्यामुळे जरांगे पाटलांनी मला सांगा चर्चा करून गेल्या 8 दिवसापासून सुरू केलेलं हे आंदोलन अखेर आजच्या 6व्या दिवशी त्यातल्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांचा मसुदा तयार करून त्यांना दाखवण्यात आला, पत्र दाखवण्यात आलं आणि त्यानंतर या मागण्या ज्या आहेत त्या मंजूर करण्यात आल्याचं आपण बघतोय. त्या संदर्भातला GR जोपर्यंत हाती येत नाही तोपर्यंत मी पुढे बोलणार नाही, तोपर्यंत गुलाल उधळायचं नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं होतं. GR आल्यावरती गुलाल उधळणार आणि मगच मुंबईतून निघणार असं त्यांनी म्हटलंय. आज रात्री 9 पर्यंत मुंबई सोडणार असल्याचं देखील जरांगेने म्हटलं. पण त्यापूर्वी GR माझ्या हाती आला पाहिजे अशी अट देखील त्यांनी समोर ठेवली. खाली बसलेले मंडपातले
ओके जिंकलो रे राजा हो आपण तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज की. अरे एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हे आवाज असा पाहिजे, सह्याद्रीला गेला पाहिजे. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. करायचं का फायनल? अरे तू काय पागल आहे का काय यार? अरे हे फायनल केल्यावर जार देते ना, हे बरोबर आहे का? देऊ का मग? हा म्हणू का? हा म्हणू का? आणखीन कोणी अभ्यासक माग पुढे आहेत का? व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या. मंत्रिमंडळ एवढ्यासाठी थांबलंय, आपण अभ्यासक हा म्हणले की लगेच ते जी आर काढणार आहेत. देऊ का मग? देऊ का? देऊ का? गपका म्हणून बसला सांग ना. तो मनात कवा गुळणीच असते. आणा काढू, आणा काढू. हो द्या काय व्हायचं. अहो विजय झाला. जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा. जे आर दिल्यावर आता नाही. उलट ते शांतते जाणार नाहीत. तुमच्या टकोरीवर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे. ते मोकळे जाते का जे आर म्हणलं? ते शांतता वेगळी. कोणची? तुम्ही देत नाहीत. थांबा रे, तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत, मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, त्यावेळेस आमचा आनंद गगनात मावणार नाही. रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत. आणि हे जाताना शांततेत जाणार, म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरावर गोलाला टाकणार, मग जाणार ती. तसं जात नाही देव. आणि त्याला आनंद म्हणू आपण, त्याला आनंद म्हणू आपण. त्याला हुल्लडबाजी नाही म्हणता येणार, त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार. 9 वाजता तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत. 9 वाजता तर फक्त आत्ता. एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले, तुम्हाला माहित नाही होणार. तुम्ही जर म्हणले थांब मुंबई, ते म्हणते नको मला जायचं गावाकडे. हा म्हणून अरे, कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे? हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा हो आपण तुमच्या. आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटेडची तात्काळ अंमलबजावणी करणे. त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. हा ना, जी आर झाल्यावर ते शब्द बदलते ना, पूर्ण करण्यात येईल ना तिथं लगेच. हो, आणि ते घेऊस तर तुमच्यामध्ये मी उठवतो काय विके साहेब इथं. ते येऊस तर मी तुमच्यामध्ये उठवतो काय इथं. मी उठत नाही. मी तर जेलातलं अन्न खाईन पण उठत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे. बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे. पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे. 15 दिवसात जलद शब्द वापरलाय, पण तरी बी त्यांच्या तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत. हा, साक्षीदार त्यांना धरलेलं आहे. मी म्हणलं तुम्ही करून देता का? आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला. बाकी झाला नाही. ते म्हणले मी करून देतो माझी जबाबदारी. मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना. राजा बरोबर आहे का?
मी 1 महिना दिला राजाला, आणखीन काय पाहिजे आता? ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या. राजा म्हणले देतो. राजा हा म्हणले की नाही, इतके लोक सांगा नाही मग थोपड आणते लोक. जमलं नाही आता. त्यांनी गुन्हे मागे घेतलेत विविध ठिकाणचे. काही राहिले तर ते म्हणतात आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे? ऑगस्ट. हा संपला, ऑगस्ट संपला. आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय. म्हणजे JR काढला. JR म्हणून ना विखे साहेब याला JR आहे हो, JR. लेखी फिके नाही, ते लेखीला काही किंमत नसते. आणि आपण ओरिजिनल साहेब घेतात मंत्र्याचं. हे ओरिजिनल साहेब मंत्री कवाच करत नाही लफडं गुतावून. पण आपल्या पण अभ्यासकाकडं विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत. हे योग्य आहे का? नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं. पुन्हा सगळे हा म्हणले नावर ढकलिलं. चाबरे ते अभ्यासक तिथं हा म्हणले आणि वाटण अर्ध्यात गेल्यावर म्हणले चुकलं. मग तवा झोपला होता. त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल. तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलं, सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं JR राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं. 1 क्रमांक 1 हा MIDCला त्या शासकीय अधिकारी हा महावितरणमध्ये करा. परत तुम्ही MIDCचं चांगलं आहे. हा उदय सामंत साहेब हातात एक करा. उदय साहेब कथा साहेब काय तुम्हाला तरी काय सही कथा आणायची? हा त्याला सोपं आहे. तिथं बिचारे गोरगरीब MIDCच्या जवळ असतात. माऊलीला राजेसाहेब नाही जात आहेत एसटीने इकडे. तिथे कंपाळाला कुपून असतं. लोकांच्या नजरा विचित्र असते. नवरा गेल्यावर तिला कसं बस एसटीनं घरी जायचं आणि आम्ही हाल बघतो. ते लय अवघड आहे. ते MIDCत केलं तर वा वा, तुमचं खरंच कौतुक. हे आमच्या उपसमितीने जे काही मुद्दे उपस्थित झाले होते, आम्ही गेले 2-3 दिवस सातत्याने त्याच्यावर विचारविनिमय करून अंतिम मसुदा तयार केला. तो अंतिम केला. JRची सगळ्या बांधवांना प्रतीक्षा आहे. आपण जिंकलो रे असं म्हणल्यानंतर आता सगळ्या मराठा बांधवांनी डफ वाजवत या सगळ्या आंदोलनाच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्याला सुरुवात केलेली आहे. 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा ज्या आहेत त्या सगळीकडे दिल्या जातात. आणि आता JR आल्यानंतरच गुलाल उधळत निघणार असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकदा का JR हाती पडला की सगळे मराठा बांधव परतीच्या दिशेने म्हणजे आपल्या घराच्या दिशेने निघणार आहेत. ती दृश्य आपण बघतो. पहिल्याच्या उपसमितीतील सगळे उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सदस्य जरांगे पाटलांबरोबर व्यासपीठावर असल्याचं आपण पाहतोय. दुसरीकडे ज्या मागण्या ज्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या होत्या. यामध्ये हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा प्रमुख मुद्दा होता. तो मान्य केल्याचं उपसमितीच्या वतीने सांगण्यात आलं. त्या संदर्भातला मसुदा त्यांच्यासमोर मांडण्यात आलेला होता. आणि त्यानंतर आता विजयी जल्लोषाला सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावरती आता उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील
संदर्भात गॅझेटची अंमलबजावणी केली जाणार आहे. शिवाय आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत दिली जाईल. त्या वारसांना शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात येईल. मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेतली जातील आणि प्रलंबित जात पडताळणीला देखील मान्यता देण्यात आलेली आहे. आणि 1 महिन्यात सातारा गॅझेटची अंमलबजावणी. महत्त्वाचा मुद्दा, 2 महिन्यात मराठा कुणबी एकच विषयीचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे पाटलांच्या हातात या संदर्भातल्या GRचा मसुदा देण्यात आला. या मसुद्याच्या संदर्भात चर्चा झाली. व्यासपीठावरनं जाहीरपणे या मसुद्यातले मुद्दे त्यांनी वाचून दाखवले. जरांगे पाटलांच्या सोबत असणाऱ्या विधी गटाने या संदर्भात देखील हा GR म्हणजे हा मसुदा बरोबर असल्याचं सांगितलं. अभ्यासकांनी देखील एकमताने त्याला होकार दिला आणि त्यानंतर आता हा GR काढला जावा आणि तो राज्यपालांच्या सहीने आमच्या हातात देण्यात यावा असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. आणि त्यानंतरच गुलाल उधळत आम्ही मुंबई सोडू अशी देखील घोषणा त्यांनी व्यासपीठावरनं केली. एकीकडे व्यासपीठावरती असणारे उपसमितीचे सगळे अध्यक्ष आणि इतर सभासद आणि शिवाय दुसऱ्या याच्यात आपण जर बघितलं अर्थातच मराठा बांधव जे आहेत या विजयाचा आनंद साजरा करतात. तिसऱ्या दृश्यात आपण पाहिलं तर अगदी तरुणांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळेच या आंदोलनात मुंबईपर्यंत येऊन धडकलेले होते. त्यात एक वृद्ध ग्रहस्थ आपले दंड थोपटत आपला विजय झाल्याचा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. आपण सर्वजण सन्माननीय आहात. स्टेज सगळे खुश आहेत. वाशीला अडवायचा प्रयत्न केला तरी बी बीडचे लोक थांबले नाहीत. डायरेक्ट आझाद मैदानावर आले आणि आनंद बघताय तुम्ही गगनात मावणार नाही. सरकारचे बी या निमित्ताने अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आणि जरांगे पाटलांना त्रास दिला नाही त्याबद्दल डबल एकदा अभिनंदन करतो. मुंबईकरांचे बी आभार मानतो की त्यांना आम्ही त्रास दिला नाही आणि दिला असला तरी त्यांनी आमचा मान्य केला आणि त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलंय मुंबईवाल्यांनी. त्यांचे बी आभार जातात. आता आज आमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. काय जसं घोरपडीला जसं हे मिळालं तसं आज आम्हाला आमचा आनंद गगनात मावेना. आमच्या पाटलांनी जे काही उपोषण केलं त्याचं आज चीज झालं आणि आम्ही सरकारचेही धन्यवाद मानतो की आज त्यांनी जे काही सहकार्य आम्हाला दाखवलं. बस GR निघाला की आम्ही गुलाल उधळणार आणि पुण्याच्या दिशेने निघणार. कुणी आपापल्या मार्गाने निघणार. इडको एक्झिबिशन सेंटरमध्ये असणाऱ्या आंदोलकांनी मिनरल वॉटरने आंघोळ करायला सुरुवात केलेली आहे. एक आंदोलक जी पाण्याची व्यवस्था या सगळ्या आंदोलकांसाठी करण्यात आलेली होती त्या पिण्याच्या पाण्याच्या बॉक्समधनं बाटल्या काढून त्यांनी ते आंघोळ करतायत आणि गुलाल देखील उधळत असल्याचं आपण बघतोय. करतो